उदाहरण साधंच आहे एकदम, सगळ्याला कळण्यासारखं आहे. एक नवीन नवीन लग्न झालेली मुलगी होती, आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर तिला तिच्या सासूने आठवण दिला तिथून, बाई पाहुणे आले, पाणी आण. पाणी भरलेलं होतं, पाणी घेऊन आली, पाणी पिलं. नंतर म्हणे ते बाई चहा कर. तर चहा करण्यासाठी ते तयार झाली आणि तिथं गन आपल्या गॅसवर, स्टोव्हवर किंवा चुलीवर आपल्या जी अवस्था असेल त्या अवस्थेत तिने ठेवला. पण ठेवल्यानंतर काय झालं तर तिच्या घरी साखर चहापत्ती काहीच नव्हतं. तिच्या घरी साखर चहापत्ती काहीच नव्हतं. मग तिने काय केलं, गंध टाकायच्या ठेवून दिला. तर गणामध्ये हातात असं लिहिलं चहा, टाकला गंधात घेऊन चिठ्ठी. लक्षात घ्या, चहा. मग त्याच्या पत्ती, आपली पत्ती, त्यामध्ये पत्ती आणि साखर, पाणी, लांबसा ते काय पावडर टाकतो आपण, इलायची, सर्व लिहून टाकून दिलं त्या गंधामध्ये. आणि गंध पेटून दिला. हे पेटून दिला म्हणजे पेटवलं नाही, असं तिनं गोया भडकून दिला. झाला काय त्या माझा हा काय झाला काय भाऊ, ते सर्व केलं, चहा पत्ती सर्व टाकलं तिथे. टाकला काही सर्व टाकलं, मग चहा तर व्हायला पाहिजे ना. तर चहा काही होणार नाही. पाणी पाणी करता जरी का जात असेल तहान, तुकाराम मला काय म्हणते, पाणी पाणी मधल्यानं जर ताण गेली असती तरी का साठवणं बरोबरी. पाणी पाणी मधल्यानं जर आपल्याला ती वस्तू भेटली असती तर घरात पाणी साठवायची गरज होती काय. म्हणून तुकडोजी महाराज शब्दाच्या बोलानं शांत नियमनी आचारा वाजवली पाहिला का कोणी. शब्दाचं नाव घ्या, त्या दिलं पिढ्या खा. मनी गाय भाव मनी देवा